नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतोय. जम्मू काश्मीर या हायकोर्टमध्ये एक इंटरेस्टिंग घटना झाली, ती मी आपल्यासमोर सांगतोय. जम्मू काश्मीर हायकोर्टमध्ये जेव्हा त्या ठिकाणी जस्टिस मोक्ष खजुरिया काझमी हे बसले होते आणि त्यावेळी एक मुस्लिम महिला नकाब घालून त्यांच्या समोर अपियर होण्यासाठी आली आणि अपियर होताना त्या ठिकाणी त्या जस्टिस महोदयांनी सांगितलं की वकील मोहतरमा की तो जो नकाब आहे तो काढा, मला तुमचा चेहरा दिसत नाहीये. आणि असं बोलून त्यांना त्यांचं जे वकिलीचं कार्य आहे, कृत्य आहे, ते करण्यापासून रोखलं. आणि हे जेव्हा झालं तेव्हा त्या महिला काय म्हणाल्या, नकाब नहीं हटाऊंगी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा नकाब मी हटवणार नाही. आणि असा न्यायाधीशाचा अपमान त्यांनी त्यावेळी केला. मला वाटतं, मी स्वतः वकील आहे, दैनंदिन कामासाठी कोर्टात जातो, पण कधीही न्यायालयाने किंवा न्यायाधीशाने जी बाजू सांगितली ती कधीही नाकारण्याचं धाडस सहसा करत नाही. कारण की न्यायाधीश महोदय हे ॲज पर द लॉ, ॲज पर द प्रोसिजर चालत असतात. माझ्यासमोर कोण अपीयर होतोय त्याचा ॲटलिस्ट चेहरा तरी बघावा, असा कदाचित त्यांचा उद्देश असेल. परंतु त्या वकील महिलेचं धारिष्ट एवढं झालं की मी नकाब नाही हटाऊंगी. आणि त्यामुळे साहजिकच आहे, रजिस्ट्रार जनरल यांना एक नोटीस पाठवली आणि त्यांच्याकडून रिपोर्ट मागवला की या महिलेला नकाब घालून आर्ग्युमेंट करण्याची किंवा कोर्टात येण्याची परमिशन आहे का किंवा अनुमती आहे का. साहजिकच अशी अनुमती कुठेही नाही. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या भाग 4/6 मध्ये किंवा आपलं त्यामध्ये कलम 39 JJ मध्ये ही अशा प्रकारचं कुठलंही प्रावधान नाहीये. कारण महिला वकिलांचा एक ड्रेस कोड ठरलेला आहे आणि त्याचं पालन त्यांनी करणं गरजेचं आहे. द ॲडव्होकेट ॲक्टमध्येही म्हटलेलं आहे, कोट असेल, गाऊन असेल, बँड असेल, टाय असेल, कधी घालावी. आणि अशा प्रकारचं ड्रेस कोडचं उल्लंघन त्या मुस्लिम महिलेनं सहज केलं आणि एका जम्मू काश्मीरच्या हायकोर्टच्या जस्टिसला सांगण्याचं धारिष्ट दाखवलं. मला वाटतं कमाल आहे. कारण की कायद्याला मानणार आहात की नाही. मुस्लिम महिला असेल, नकाबाचं स्वातंत्र्य आहे म्हणून तो नकाब न्यायालयात जर चालत नसेल आणि न्यायाधीशाने सांगितलं तर का हटवला नाही. जी ऑन रेकॉर्ड महिला आहे तीच या ठिकाणी येऊन आर्ग्युमेंट करते का. जी ऑन रेकॉर्ड आहे तीच या ठिकाणी फायलिंग करते का. जी ऑन रेकॉर्ड आहे तीच सबमिशन करते का. असं कदाचित त्या जस्टिस यांना पाहायचं होतं. परंतु जस्टिस काझमींनी जे सांगितलं त्याला त्यांनी नकार दिला आणि नकाब नाही हटाऊंगी असं म्हणाली. मला वाटतं अशा स्वरूपाचं एक प्रकारे न्यायालयाला चॅलेंज करण्याचा एक किस्सा जम्मू काश्मीरच्या हायकोर्टामध्ये घडला. मी का सांगतो हे, अशा स्वरूपाचे किस्से जम्मू काश्मीरमध्ये जर घडले तर उद्या कदाचित इतर भारत देशामध्ये, इतर राज्यामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये, इतर तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या काही मुस्लिम महिला आहेत त्या उद्या हा स्टँड घेतील, मैं नकाब नाही हटाऊंगी. मग न्यायाधीशांनी ओळख तरी कशी पटवायची आणि आमच्यासमोर कोण बोलतो हे कसं ओळखायचं, हा एक क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह कायम समोर येईल. त्यामुळे घडलेला किस्सा हा दुर्दैवी आहे. आपण न्यायाला मानणार आहात का, न्यायालयाला मानणार आहे का, किंवा प्रोसिजरला मानणार आहे, किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाने जे रूल्स वकिलांना घालून दिले त्यांना मानणार आहेत का. मुस्लिम महिला आपल्याला नकाबाचं स्वतंत्र आहे म्हणून आपण कसंही वागायचं असं चालणार नाही. हा देश संविधानाने चालतो, हा देश कायद्याने चालतो. तर तुम्हाला सुद्धा ड्रेस कोडचं पालन करणं, जे काही न्यायाधीश महोदयाने सांगितलं ते ऐकणं बंधनकारक असताना त्यांनी धुडकावून दिलं. अशी डेअरिंग फक्त काही जमात आणि काही समाजच करू शकतो. कारण की तो कधीही भारतीय संविधानाला आपलं मानत नाही. कारण की त्यांना कायम त्यांचा शरिया कायदाच हा प्रिय आहे. धन्यवाद.